नमस्कार. 24 लोकव्यासपीठ 24. मार्च महिना येऊन गेला तरीही ग्रंथालय शासनमान्य ग्रंथालय चळवळीचे अनुदान वितरित झालेले नाही. आधी ग्रंथालय संचालय होतं, सारेच प्रवासी उजेडाकडे निघाले होते. मात्र गाव तिथं ग्रंथालय योजना जन्माला आली, पण तिचे संगोपन करणारे कुणी भेटलेच नाही. आता तरी बदल होईल, उद्या तरी बदल होईल, केव्हा तरी बदल होईल असं करता करता अनेक सरकार आली गेली, आपापली कार्यकीर्द गाजवली, पण ग्रंथालय चळवळीला कुणी इनिमा केलाच नाही. ती कुपोषित करण्यातच प्रत्येकाने धन्यता मानली. या चळवळीला बेवारस पौरस संबोधले तर कोणी या मंत्रालयाला नवरस ठरवून आडगळीला फेकले. असे अनेक वर्षे निघून गेली. 2025ला अंदाज घेतला, आता तरी नक्कीच काहीतरी मिळेल. सरकारने ग्रंथालय चळवळीच्या कानफट्यात मारली आणि आशेचा गर्भपात मोठ्या खुबीनं केला आणि तोंडात चघळाला देऊन दिलं. आता करतो, उद्या करतो, आता करतो, उद्या करतो करता करता दिवस निघून गेलेली आहेत. वाचनालय कर्मचाऱ्यांचे, ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे हालात अतिशय गिनीज बुकात नोंदवण्यासारखी आहे. अतिशय किमान रोजगार हमीपेक्षा अतिशय किमान रोजगार हमीच्या पगारात 3 जण नोकरी करणारे ग्रंथालय चळवळीतच आहे. किमान वेतनापेक्षाही कमी रोजंदारी ग्रंथालय चळवळीत दिली जाते. याच्याकडे ना राज्यपालांचं लक्ष, ना मुख्यमंत्र्यांचं लक्ष, ना तंत्रशिक्षण मंत्र्याचं लक्ष, याकडे कोणीच लक्ष दिलं जात नाही. ही चळवळ अशीच मरणार आहे.